अवघ्या 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारं खमंग खुसखुशीत असं बटाट्याचं थालीपीठ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे. त्यासाठी इथं आपण एक बटाटा घेतलेला आहे, सालं काढून बटाटा घेतलेला आहे. त्यानंतर इथं एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्येच आपल्याला बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे. आता बटाटा किसून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्यानं आपल्याला हा बटाटा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं स्टार्च जे आहे ते निघून जाईल. त्यानंतर इथं मध्यम आकाराचा एक कांदा कट करून घेतला, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आपण हे छान असं वाटण करून घेतलं. आता हे मिरचीचं वाटण जे आहे ते आपण आता टाकून घेऊया. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलं आणि इथं मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यातलं मी 2 चमचे बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते तयार करायचं आहे. म्हणजे बटाट्याचं आणि कांद्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यावरच आपण हे मळून घेणार आहोत. आता आपलं हे पीठ जे आहे ते आपलं पुरेसं आहे, त्यामुळं जास्तीचं पीठ आपल्याला घालण्याची आवश्यकता नाही आहे. आता हे 5 ते 6 मिनटं आपण झाकण ठेवून असं ठेवूया, म्हणजे आपलं हे अजून थोडंसं पीठ जे आहे ते सैलसर होणार आहे. आता हे पीठ जे आहे ते बाजूला ठेवून देऊया. मी 5 ते 6 मिनटं बघा ठेवल्यामुळं अजून मिश्रण जे आहे ते रसरशीत झालेलं आहे. आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तयार मिश्रण आपल्याला तव्यामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि छोटे याचे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहे. थोडंसं तेल टाकून छान असं मंद आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. मस्त असं आपलं थालीपीठ जे आहे ते भाजून तयार झालेलं आहे. खमंग कुरकुरीत असं आपलं थालीपीठ कसं वाटलं नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.